वर्तकनगर या संघाकडे देखील लक्ष असेल. सूरज येते गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम गोलंदाज आहेत आणि मागच्या 10 वर्षात निश्चितच वर्तकनगर ठाण्याचं नाव जर घ्यायचं झालं तर सूरजचं नाव प्रामुख्याने येतं. वन ऑफ द फायनेस्ट बॉलर आणि खास करून पॉवर प्ले मध्ये कशी गोलंदाजी करायची याचं अतिशय चांगला प्रात्यक्षिक तो नेहमी देत आलाय. चला शुभेच्छा देऊया या दोन्ही टीमला. सूरज येते गोलंदाजी मार्कवर आणि स्ट्राईक एंडला मॅकमिलन गोविंद. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना देऊया आपण खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. आमचा डीजे आमिर चांगले म्युझिक वाजवतोय आणि मगाशी त्याला रिक्वेस्ट केली थोडंसं 80s गाणी वाजव आणि तो रेडी आहे आता. सूरज टू मॅक. पहिल्याच बॉलवर आपण बघतोय चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय. सीमारेषेच्या जवळ चाललाय. चांगला फुटवर्क दाखवलाय तिथे. अगदी डीप कव्हर मधून भरपूर मोठा पल्ला गाठलाय. मात्र या 2 धावा सेफ एफर्ट आहेत. सेफ एफर्ट आहेत. अफलातून कामगिरी. वेल पेड. मात्र मॅकमिलन पहिला चेंडू ज्या पद्धतीने खेळलाय ती गोष्ट नक्कीच पाहणेबल ठरली आहे. अफलातून त्याने ड्राईव्ह केला इथे. या 2 धावा मिळाल्यात. पॉवर प्लेचा यूज कसा करायचा आहे ही पूर्ण कल्पना आहे. मात्र प्लॅन करावा लागेल. मागच्या सामन्यात ज्या पद्धतीने आपण बघितलं 2 षटकात 43 धावा. कौतुक आहे. कौतुक आहे आमच्या सगळ्या आयोजकांचं. काय लक्ष दिले जाते प्रत्येक गोष्टीकडे. यावेळेला चेंडू डाऊन द लेग जात होता आणि तसं अपील देखील झालं आणि थोडंसं छेडण्याचा प्रयत्न इथे मॅचच्या मार्फत आणि इथे आपण बघतोय लेग बायचा इशारा होतोय. चांगली गोलंदाजी दिशा टप्प्यावर कंट्रोल आहे. सूरज म्हटलं तर कन्सिस्टन्सी आणि ती कन्सिस्टन्सी घेऊन तो आताही आपण बघतोय या मालवणीच्या मैदानात आलाय. यंदा जर विचार केला ना तर या मालवणीच्या स्पर्धेमध्ये अनेक बाहेरून संघ येत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. आपण बघतोय ठाण्याचे संघ येत आहेत. पालघरचा संघ देखील आपण पाहिलाय. ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे उद्या जर बघितलं तर उद्या अनेक संघ आपल्याला कोळीवाड्याचे संघ बघायला मिळतील. अगदी जुहू कोळीवाडा, दिवा कोळीवाडा, त्यानंतर सातपाटी कोळीवाडा. ओ स्विच हिट मात्र फटका फसलाय. अगदी टोला लागलाय. अभिषेक कांड बिलीव अगोदर खेळून काढलाय. भरपूर अगोदर खेळले त्यामुळे 1 धाव इथे मिळते. म्हणजे एक गोष्ट घडली आहे की अभिषेकची विकेट गेली नाहीये. त्यामुळे आपण बघतोय इथे 1 धाव फलकावर. संघाची धावसंख्या 4. 3 चेंडूचा खेळ संपलाय. सूरज वर्सेस मॅकमिलन. नेक्स्ट बॉल सूरज. यावेळेला बैठी स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. स्लॉग स्वीप केलाय. जागा दाखवली चेंडूला सीमा रेषेची. 4 धावा. सुपर शॉट. दॅट्स मॅकमिलन फॉर यू. 4 धावा. वेगवेगळे आज स्पॉन्सर त्यांच्या संघासाठी उभे आहेत. ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल कारण त्यांचा खेळ आहे, त्यांची मेहनत आहे, त्यांची एकजूट आहे. YCB यंग स्टार सो बॉयज मात्र आज जनक राजा उत्तन या नावाने खेळत आहेत. इथे डान्सिंग डाऊन द पेज. चांगला फटका आहे. फोर्स केलाय. चेंडू अगदी आपण बघतोय मिड ऑन आणि कव्हरच्या एक्स्ट्रा कव्हरच्या मधून ट्रॅव्हल झालाय. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या षटकाची सांगतात चौकार. हा चित्रपट तुम्हाला आठवत असेल, अमर अकबर अँथोनी. काय मसाले पटवता. अगदी तुम्ही एकही फ्रेम त्याची मिस करू शकत नाहीत आणि तो चित्रपट एवढ्या वेळा प्रसारित झालाय ना की तुम्हाला सगळं एक एक सीन आठवत असेल.
आणि मागचा जो सामना होता तो अगदी अमर अकबर अंधुरी सारखा होता. प्रत्येक गोष्ट त्याची अफलातून होती. मनमोहन देसाईचं जबरदस्त डिरेक्शन आणि त्यानंतर ती अदाकारी आपल्याला पाहायला मिळाली होती अगदी सगळ्याच ऍक्टर्सची. मात्र पहिले षटक संपलंय. धावसंख्या 13. पहिल्या षटकात यश नाही सूरजला, पहिल्या षटकात यश नाही वर्तकनगरला. 13 धावा जनकराजा संघानं निश्चितच चांगल्या पद्धतीने बनवली आहेत. गोलंदाजी मार्कवर आलाय किरण, वन ऑफ द फायनेस्ट बॉलर इन वर्तकनगर. वेल बोल्ड, अगदी यॉर्कर लेंथ होती आणि पिक केलं, लवकर पिक केलं. तिथे कौतुक आहे ते म्हणजे मॅकमिलनचं. मॅकमिलन आज वेगळ्या धाटणीचा खेळ साकारताना दिसतोय, कारण त्याला पूर्ण कल्पना आहे या मैदानात धावा आहेत, फक्त त्या शोधल्या पाहिजेत आणि त्या गोष्टीसाठी निश्चितच तो प्रयत्न करतोय की थोडा वेळ जर व्यतीत केला ना तर ही खेळपट्टी मी माझी बनवू शकतो आणि त्यासाठी तो स्वतः वेळ देतोय. वेल डन, गुड थिंकिंग. नाव अभिषेक ऑन स्ट्राइक. क्रॉस बॅट स्ट्रोक काय जागा बनवली आहे इथे, हा झेल नाही होणार, मात्र प्रयत्न चांगला केलाय. धावा अडवलेत. वॉट थ्रो, एकच धाव. सुपर फिल्डिंग, सुपर फिल्डिंग. वर्तकनगरचा संघ या गोष्टीसाठी देखील ओळखला जातो. अतिशय आक्रमक फिल्डर आहेत त्यांच्याकडे. धावसंख्या आपण बघतोय ती झाले 15 धावा. यावेळेला फटका पाहतच राहा, रिप्ले देखील पाहणे इंटरेस्टिंग असेल. लेट सी द अंपायर डिसिजन. 4 धावा. सुपर बॅटिंग. आपला सगळा भार सांभाळून हे सगळे क्रिकेट खेळत आहेत. हा चेंडू, लेट सी द अंपायर डिसिजन. इट्स अ वाईड. भरपूर बाहेर टाकला होता, किरणच्या हातातून चेंडू जवळजवळ सटकला होता. मात्र कौतुक आहे बीजीएससीचं, प्रत्येकाला एक काम दिलंय आणि प्रत्येक जण आपापलं काम चोख बजावत आहेत. यावेळेला जागा बनवण्यासाठी गेले. हो हा झेल सुटलाय आणि चेंडू सीमारेषा पार देखील जातोय. मॅकमिलन खुश नसेल, मात्र चौकार जनक राजा उत्तम टीम साठी. इथे लवकर ब्लेड ओपन केलं होतं मॅकमिलननं, मात्र फटका फसला होता. हा झेल होणं गरजेचं होतं टीम वर, मात्र हा झेल सुटला आणि मॅकमिलनला जीवदान देणं. लेट्स सी, पाहूया काय घडते. आतापर्यंत धावसंख्येकडे लक्ष घालूया. 10 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली ती म्हणजे 24. नेक्स्ट बॉल किरण. आज चेंडू पडतच नाहीयेत किरणचे. इथे आपण बघतोय सेफ क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट होते, 1 धावावर समाधान. आज तो टिपिकल किरण मला आठवत नाहीये. 2017चं वर्ष, रायची नाईट गेम स्पर्धा काय गाजवली होती वर्तकनगरनं आणि किरण ठरला होता मॅन ऑफ द सिरीज. स्विच इट, स्विच इट. अभिषेक पाटील प्रयत्न करतोय, मात्र तिथे प्रोटेक्शन आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 1च धाव मिळेल, त्यामुळे धावसंख्या 1 ने पुढे सरकते. षटकाची समाप्ती. 2 षटकं संपलेली आहेत. धावसंख्या 26 आहे, म्हणजे याही षटकात 13 धावा आल्या. पहिल्या षटकात 13 धावा, या षटकात 13 धावा. सरासरी अतिशय योग्य आहे आणि कदाचित आता जनकराजा उत्तम संघ त्या 70च्या आकड्याकडे लक्ष देऊ नये की पुढच्या 3 षटकात आम्हाला अजून जवळजवळ 45 धावा कुटायच्या आहेत आणि त्यासाठी प्रयत्न ते नक्कीच करताना दिसतील. कारण बॅटिंग लाईनअप भरपूर मोठी आहे. आज सुनील डोंगरकर सुद्धा आहे,
त्यामुळे डोंगरा एवढी बॅटिंग लाईनअप आहे. काय बॅटिंग केली होती आणि काय जबरदस्त तो खेळ दाखवला होता मीरा भाईंदर बिग बॅश मध्ये सुनील डोंगरकरनं. चला पुढच्या षटकासाठी कोण येतोय? विकी. अतिशय अप्रतिम अष्टपैलू खेळाडू विकी. ज्या ज्या वेळेला एखादा गोलंदाज वर्तकनगरचा चालत नाही त्या त्या वेळेला विकी येऊन काम करून जातो असं बऱ्याचदा पाहिलं आम्ही. मात्र एक कॉन्टेस्ट बघायला आवडेल. एका बाजूला विकी, दुसऱ्या बाजूला मॅकमिलन गोविंद, अभिषेक पाटील. हे जबरदस्त कॉन्टेस्ट आहे कारण हे सगळे खेळाडू आहेत ना ह्या दोन संघाचे, हे सगळे बिझी खेळाडू आहेत. ते फक्त क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेटच खेळत असतात. त्यांचं उदरनिर्वाहाचं साधनच क्रिकेट आहे आणि क्रिकेट हीच त्यांची ओळख आहे. त्यामुळे पाहूया बॅटल रंगेल. विकी येतोय गोलंदाजी मार्कवर, मॅन फ्रॉम वर्तकनगर ठाणे. तर दुसऱ्या बाजूला अभिषेक पाडेल. आतापर्यंत अभिषेकनं प्रयत्न केलेत फटके खेळण्यासाठी, मात्र बरोबर मिडल ऑफ द बॅट नाही आहेत. विकी पुन्हा एकदा स्विच हिट, चपराक मारले, अक्षरशः वेगात मारलाय. अभिषेक पाटील नाही थांबणार आहे. चौकार. दुपारच्या सत्रानंतर हे मैदान काहीतरी वेगळं ठरलंय असं आपण म्हणूया, कारण गोलंदाजीसाठी अक्षरशः कर्दन काळ. मागच्या सामन्यात जवळजवळ 170 धावा, याही सामन्यात आतापर्यंत 30 धावा फलकावर दिसत आहेत. 2.1 षटकं संपलेली आहेत आणि असं असताना धावसंख्या किती होणार ह्याचे अंदाज आता बांधून चालणार नाहीयेत. धावा होत आहेत, तुम्ही पाहत राहा. शॉर्ट बॉल, पुन्हा एकदा स्विच हिट. योग्य फटका नाहीये आणि आता बरोबर तिकडे क्षेत्ररक्षक आहे, त्यामुळे एक धाव इथे पूर्ण होते. नाही येणार दुसऱ्या धावेसाठी. एका जावर समाधान. वारंवार प्रयत्न करतायत कारण अभिषेकला पूर्ण कल्पना आहे. वारे बघा, अगदी ताशी 45 किलोमीटर पर वेगाने वारे वाहत आहेत पश्चिमेकडून पूर्वेला आणि त्यानुसारच आम्हाला तिथेच बॅटिंग करायची आहेत. आणि स्विच हिटचे फटके त्यांच्या आवडीचे फटके आहेत. मात्र ही पार्टनरशिप डोळ्यात चलणार आहे, ती म्हणजे वर्तकनगरच्या. कारण ब्रेक थ्रू मिळणार होता, तो नाही मिळाला आणि तिथून या पार्टनरशिपला आता वेग येतोय. धावसंख्या 31, एकही गडी बाद नाहीये. मॅकमिलन समोर खेळलाय, काय ऍडजस्टमेंट केले, व्हॉट अ शॉट. मात्र इथे आपण बघतोय सीमा रेषेच्या बाहेर झेल टिपलाय तेजस कोळी ना, आणि मला वाटतं 200 रुपये. या चला तेजस कोळी या, लगेच 200 रुपये इथे आलेत, लवकर या. काय कॅच पकडलाय, सीमारेषेच्या बाहेर झेल टिपणाऱ्या प्रेक्षकांना मिळणार आहे 200 रुपये. ओहो, यावेळेला देखील ऍडजस्टमेंट स्ट्रोक. मॅकमिलनचा चेंडू ट्रॅव्हल होणार आहे. इथे देखील चेंडू सीमारेषा गाठतोय. षटकार नंतर चौकार. वा वा वा. सुपर बॅटिंग, थँक्यू. धावसंख्येला आकार बघा कसा आलाय. ही मॅकमिलनचा खेळ आहे, हा मॅकमिलनचा खेळ आहे. कारण आपण बघतोय त्याला पूर्ण कल्पना आहे, तो व्याखंड एरिया शोधतो, गॅप शोधतो आणि तीच गोष्ट इथे देखील करताना बघतोय. अजून एक कडक बेधडक काय स्लाइस केले, हा अपर कट सीमा रेषेच्या अगदी पार आहे. लांबलचक षटकार. मॅकमिलन गोविंद इज इन गुड फॉर्म. पुढचा चेंडू इथे अजून फाईन खेळला जाते. व्हॉट अ शॉट. लेट्स सी द अंपायर डिसिजन. अजून एक षटकार. विकी विरुद्ध केलेले आक्रमण न भूत भविष्यती.
बघा काय घडलंय. 3 षटकात 53 धावा. ज्या वेळेला जनकराजा उत्तम संघ या मैदानावर आला त्यांनी सांगितलं की आम्ही सामना खेळल्यानंतर जेवू, पण नंतर त्याचा विचार बदलला. त्यांनी आधी जेवून घेतलं आणि भरपेट जेवलेत. आणि सुके बोंबील म्हटलं तर क्या बात आहे. रायनल म्हणतो नाही यार आम्ही असं काही केलं नाही अजून. आता रायनल स्वतः मंडपात आला होता, मी पाहिलाय. 53 धावा 3 षटकात. या सामन्याचा विक्रम आहे तो म्हणजे 84 धावांचा. तो देखील आता धोक्यात आलाय. ज्या पद्धतीने दोघे जण बॅटिंग करत आहे. मॅकमिलन गोविंद 12 चेंडू 39 नाबाद. 6 चेंडूत 12 धावा नाबाद. अभिषेक पाटील वॉट बॅटिंग. 53 धावांची अभेद्य भागीदारी. एक जीवदान लाभलं मॅकमिलनला आणि तिथून त्यानं धावांचा अक्षरशः रतीब टाकलाय. मागच्या षटकात जर बघितलं ना तर अगदी 3 षटकार 2 चौकार भरपूर धावा आल्या. 27 धावा कुठल्या गेलेत. किरण येतोय पुन्हा एकदा. स्विच हिटचा प्रयत्न सपशेल आपण बघतोय. हो चेंडू स्टंपला लागला मात्र बेल्स नाही पडली. अभिषेक देखील वाट बघत होता. मात्र हा डॉट बॉल येतोय. शेवटचं षटक हे 4थं षटक आहे सॉरी. 53 धावा झालेत. ओ स्लॉग स्वीप साठी गेले. 2 चेंडू निर्धाव. चांगली गोलंदाजी. किरणची हीच फसवी गोलंदाजी आहे. पहिल्या षटकामध्ये आपण बघतोय थोडंसं निश्चितच व्यवस्थित चेंडू हाताळत नव्हता. फुलटॉस हाताळले होते. मात्र यावेळेला मात्र आपली व्यवस्थित गोलंदाजी तो करतोय. हे 4थं षटक आहे. नेक्स्ट बॉल. ओ ड्राईव्ह चांगला आहे मात्र किती धावा इथे मिळतील. क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहे. सूरज यावेळा 2 धावा मात्र इथे पूर्ण केल्या जातील. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. ती अगदी आपण बघतोय 55 वर जाऊन पोहोचली आहे. धावसंख्या 55. एकही गडी बाद नाहीये. जनक राजा उत्तम संघ आपला क्लास दाखवतोय. आपलं अस्तित्व दाखवतोय. ओ आज जवळजवळ फुलटॉस होता. पुन्हा एकदा आपण बघतोय तो मिस केलाय. मात्र लेट सी द अंपायर डिसिजन. बाईचा इशारा 2 धावा. डी झोन मध्ये चेंडू आहे. अभिषेक मला वाटतं अभिषेकनं आतापर्यंत 6 प्रयत्न केले असतील रिव्हर्स स्वीपचे. त्यामध्ये तो 2-3 वेळा यशस्वी ठरलाय. सत्तावन्न धावा. ग्रेट बॉल. हा जबरदस्त वेगाने टाकलेला चेंडू होता. हे व्हेरिएशन आहे किरणकडे. या षटकात अक्षरशः बांधलंय. समोर मॅकमिलन गोविंद उभा आहे. अभिषेक पाटील आपल्याच प्रयत्नात मशगूल आहे. दोन्ही खेळाडू क्लास आहेत नो डाऊट. मात्र काही क्षण असे असतात मॅच मध्ये, असे काही क्षण असतात. इथे पुन्हा एकदा मिस केलंय. मात्र 1 धाव जरूर मिळणार आहे. या एका धावेवरच समाधान मानावं लागेल. मात्र इथे ओव्हरची समाप्ती आणि स्ट्राईक रेटला पुन्हा एकदा अभिषेक असतील. 3 षटकात आपण बघितलं 53 होत्या. या षटकात किरणनं फक्त 5 धावा खर्च केल्या. व्हॉट अ बॉलिंग. काय कमबॅक केलंय. इथून ही मॅच पलटणार का. कदाचित ती ही मोमेंट आहे का हा देखील प्रश्न आहे. मात्र आजच्या दिवसात ज्या ज्या संघांनी इथे येऊन आम्हाला सहकार्य दिलं त्या सगळ्या संघांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. खास करून सिद्धिविनायक बॉईज मीरा रोड आणि दिनेश 11 गणेश नगर ज्यांनी सकाळी सामना लवकर कसा सुरू होईल या गोष्टीसाठी प्रयत्न केला आणि त्यांना खास 1000 रुपये देऊन स्पेशली आमच्या एकूणच सुरेश भगत यांनी त्यांना सन्मानित केलं. ते महत्त्वपूर्ण क्षण होते या एकूणच स्पर्धेतील. आणि कमिटी मेंबरनी देखील काही सूट 2-2 हजार रुपयांची सूट देखील त्यांना दिली. मनापासून कौतुक आहे. या गोष्टी घडल्या पाहिजेत. उद्या तब्बल जे 8 संघ आहेत त्यांना विनंती करतोय थोडंसं लवकर या. रॉकी बॉय जू कोळीवाडा आणि मनोरी कोळीवाडा या संघांनी प्लीज 9 वाजता रिपोर्टिंग आहे. आणि जर 9-9:30 ला पहिला बॉल पडला तर 4000 रुपयाची सूटलाय. 9:05 ला क्या बात आहे. भरपूर मोठी पारितोषिक. ही स्पर्धा आहे मालवणी कोळीवाडा म्हणजेच BGSC बाजार गल्ली स्पोर्ट्स क्लब दही अंडीचा हा ग्रुप आहे. अभिषेक पाटील मगासपासून काही इथे घडत नव्हतं. मात्र हा झेल अगेन्स्ट द विंड खेळला होता. बराच वेळ हवेत होता. इथे विकेट आली आहे. अजून मॅकमिलन गोविंद स्ट्राईक पासून वंचित राहतोय. इथे विकेट येते. 58 धावा असताना पहिली विकेट आली आहे. जुगेश येते गोलंदाजीवर आणि पहिल्या चेंडूवर त्यांनी विकेट मिळवली आहे. कमांड डीजे.
ती बॅटिंग केली त्याने, मात्र इथे 14 चेंडू 45 धावा नाबाद. मॅकमिलन गोविंद संघाची धावसंख्या 65. पुढे आलेत मात्र इथे अजून झेल सुटलाय, मात्र नाही धावचीच्या रूपाने तो बाद होणार आहे, कारण एलिव्हेट नाही करू शकले आणि इथे आपण बघतोय धावचीच्या रूपाने तो बाद होते. 45 धावा केल्या मॅकमिलन आपल्या संघासाठी, चांगली कामगिरी. मात्र ही धावसंख्या 80च्या घरात दिसायला पाहिजे होती, 65 वर दिसते तर देखील चांगली कामगिरी आहे. नवीन बॅटर सुद्धा कॅप्टन रायनल इथून. वेल प्लेड मॅक, चांगली बॅटिंग. 45 धावा 15 चेंडूंना तो सामोरा गेला, धावचीच्या रूपाने तो बाद झालाय. आणि आज रायनल साठी खरोखरच अफलातून दिवस आहे, कारण आज त्याच्या स्पोर्ट्सच्या शॉपचं देखील ओपनिंग झालंय आणि मला वाटतं 3 पार्टनर आहेत. म्हटलं की 80 सहज होतील, मात्र त्यानंतर किरणचं ते अफलातून षटक आणि त्यानंतर जुगेशचा अफलातून षटक. काय कमबॅक केलाय टीम. किशोर कोळे, मनोहर भंडारी 4 कपचे, तसेच संदीप कोळी, संतोष कोळी, धर्मेंद्र पाटील, सूरज कॉन्ट्रॅक्टर, महेश पाटील मडगाव, अजित परुळेकर ज्वेलर्स, पंकज जशोदा ज्वेलर्स, आचापुरा ज्वेलर्स, निखिल वैती, विवेक सक्सेना कॅप्टन, सुरेश टोळे, गुलाब सलून, अजित मोरे, अंकित कोळी, तसेच उत्तम सोनार, लेन्सी, जॉन, खुशबू हॉटेल, पार्थ ज्वेलर्स, निखिल शशिकांत पाटील, मंडप डेकोरेटर्स यांचं देखील मनापासून कौतुक आहे. तसेच गौरव कोळी मडगावचे, स्वप्नील भंडारी, तसेच बालाजी सिंग साहेब, या सर्वांचा मनापासून हार्दिक आभार आहे. तसेच अनिल मोरे यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो. या सर्वांच्या जबरदस्त सपोर्टमुळेच एक चांगली स्पर्धा आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. चला पुढच्या इनिंग कडे वळतोय. ही इनिंग कशा पद्धतीने सजवणार आहेत या ऐकूया
पाय भिवंडीचा एक जबरदस्त आवाज आज तो आपल्या समवेत जोडलाय आमचा मित्र मिस्टर निशांत पाटील. थँक्यू. धन्यवाद संकेतजी पाटील सर. तर नक्कीच या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात जयजी कोळी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आकर्षक टी शर्ट प्राप्त झालेला आहे, त्यांचे देखील आभार. तदनंतर भंडारी ऑप्टिकल्स यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स गॉगल्स त्यांचं देखील आभार. आकाशजी कोळी, तदनंतर भवान केणी यांच्याकडून जर पाहिलं तर आकर्षक ॲप त्यांचे देखील आभार. सुरेश जयराम भंडारी आणि जर पाहिलं तर यशवंत जयराम भंडारी यांच्या माध्यमातून फ्रूट बास्केट त्यांचं देखील आभार. आणि जतीनजी भगत यांच्याकडून रेडबुल त्यांचं देखील आभार. आणि तदनंतर जर पाहिलं तर संदीपजी कोळी शुभम स्पोर्ट्स यांच्याकडून बॉल आणि टी शर्ट प्राप्त झालेला आहे, त्यांचे देखील आभार. बिबॉन किशोर कोळी यांच्याकडून फायनल टीमसाठी टी शर्ट आणि ट्रॅक त्यांचं देखील आभार. आणि मंगेशजी भगत यांच्याकडून प्रत्येक टीमला कोल्ड्रिंक्स त्यांचं देखील आभार. तसेच जर पाहिलं तर महेशजी आणि जर पाहिलं तर त्यांचं देखील आभार. ॲथलीन गणेश लिंबोरे यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. गोलंदाज आणि फलंदाजसाठी आकर्षक बॅट फास्ट ब्रॉडबँड यांच्याकडून देखील जर पाहिलं तर जगदीशजी भंडारी आणि राहुलजी भंडारी यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्व दात्यांचं पुन्हा एकदा या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय अप्रतिम क्रीडा स्पर्धा, ज्या स्पर्धेने सर्वांना वेड लावलाय. आजच्या दिवसामध्ये जी स्पर्धा चर्चेमध्ये राहिली आहे तर नक्कीच पंचांचा अधिकृत इशारा सामन्याला होती सुरुवात. तुम्ही पाहताय मालवणी कोलीवाडा BGSC बॉईज या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजित केलेला हा क्रीडा स्पर्धा, या ग्रुपच्या माध्यमातून आयोजित केलेला क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या डावामध्ये 66 धावा बनल्या, 67 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. आणि बॉलिंग ट्रॅकवरती जनक राजा उतन संघाचा फ्रंट लाईन गोलंदाज रायनल इतूर. मागील काही वर्षामध्ये रायनल इतूर या नावाची चर्चा आपण सातत्याने केलेली आहे. काही अप्रतिम खेळ रायनलच्या माध्यमातून राहिलाय. खुल्या गटामध्ये देखील रायनलला खेळताना आपण पाहिलंय आणि एक गाव एक संघाच्या फॉर्मॅटमध्ये देखील त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. परंतु बॅटिंग करण्यासाठी किरण आणि त्याच्या सोबतीला जोगेश हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. पंचांचा अधिकृत इशारा सामन्याला होती सुरुवात. पहिलाच बॉल या मॅचमध्ये, गोलंदाज तयार, राऊंड विकेट. किरण साडी पहिलाच बॉल, फक्त चेंडूला दिशा दिली आहे. पॉईंट क्षेत्रामध्ये अगदी खेळण्याचा प्रयत्न. इथे जर पाहिलं तर एका धावेसाठी परावर्तित केलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 1 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. 66 धावफलकावरती पहिल्या डावामध्ये बनल्या. इथे 67 धावांचा चेस आहे या मॅच मध्ये. भाव्या 11 वर्तक नगर ठाणे परिसरातून हा संघ आज जर पाहिलं तर मालवणी मलाड या विभागामध्ये दाखल झाला. भरपूर मोठा लांबचा प्रवास या संघाने देखील केला. खऱ्या अर्थानं ठाणे बेल्ट मध्ये या संघाची देखील सातत्याने चर्चा केली जाते. गोलंदाज तयार. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात या ठिकाणी धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 2 या आकड्यावरती. जनक राजा उतन संघ महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये जाऊन खेळणारा संघ आहे. हा संघ ठाणेमध्ये खेळत असतो, हा संघ रायगडमध्ये खेळत असतो, हा संघ पालघरमध्ये खेळत असतो आणि हा संघ भिवंडीमध्ये देखील खेळत असतो. यावेळी जर पाहिलं तर गॅपमध्ये खेळत, एक्स्ट्रा कव्हर रिझर्व्हमध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली, फक्त एकच धाव या ठिकाणी. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 3 या आकड्यावरती. 3 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. रायनल इतूर चांगली गोलंदाजी करतायत. मोठा फटका फलंदाजांना खेळू देत नाहीये. किरण बोबडे भरपूर मोठं नाव आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सातत्याने चांगली कामगिरी तो करत असतो. इथे खोलात टाकला होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये खेळलेत परंतु फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली आणि तत्पूर्वी 2 धावा किरणच्या खात्यामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 5 या आकड्यावरती. 5 धावा धावफलकावरती. जेव्हा जेव्हा जर पाहिलं तर भाव्या 11 वर्तक नगर या संघाचं नाव घेतलं जातं. किरण बोबडेचं नाव आवर्जून घेतलं जातं. रवी भुंबक खऱ्या अर्थाने या संघामधून खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. राहुल कश्यप देखील या संघामधून खेळताना आपण पाहिलं होतं. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला चेंडूला टर्न केलाय. मिड विकेट रिजनला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. फक्त एकच धाव याही चेंडूवरती मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 6 धावा धावफलकावरती. 67 धावांचा पाठलाग करायचा. खऱ्या अर्थानं पॉवर प्लेला किती जर पाहिलं तर कॅपिटलाइज करावं लागेल. आणि इथून जर पाहिलं तर फक्त 6 धावा धावफलकावरती आतापर्यंत या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. रायनल इतूर ओव्हर द विकेट.
जुगेशच्या विरोधात चांगला कव्हर रवी गॅप मध्ये खेळलेत, परंतु फिल्डर तिथे पुन्हा एकदा येत आहेत. फिल्डिंग चांगली आहे. ज्या पद्धतीने फिल्डिंग सेटअप रायनल इतूरने केलेली आहे ला जवाब. मी टाकलेला चेंडू कुठे जाऊ शकतो, मी टाकलेला चेंडू अगदी त्या ठिकाणी जर पाहिलं तर खेळाडूला उभं करणं आणि चेंडू अडवणं ही प्रगल्भता रायनल इतूरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्या ठिकाणी लहान मुलं आहेत, त्याला विनंती करतोय प्लीज आपण मैदानावरती सायकल मित्रा फिरवू नको, कारण सामना सुरू आहे. लवकर मैदानाच्या बाहेर जायचंय, कारण लाईव्ह सामना आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं प्लीज लगेच मैदानाच्या बाहेर जायचं आणि पुन्हा मैदानामध्ये मित्र येऊ नको प्लीज. असंघाची धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. रायनल इतूर जबरदस्त कामगिरी करतायत. आतापर्यंत या षटकामध्ये फक्त 7च धावा त्याने खर्च केल्यात. महत्वाचं षटक आहे P1चं षटक आणि या षटकामध्ये मोठे फटके खेळू दिलेले नाहीत रायनलने. किरणसाठी बॅटची लिडिंग आहे. फ्लाइंग स्लीप मध्ये फिल्डर नाहीये. बॉल जातो लॉंग स्टॉप रिजनला डिक्लेअर झोन मध्ये आणि ते 2 धावा. मोठा फटका खेळण्याचं औदार्य या ठिकाणी किरण बोबडेने केला, परंतु अपयशी ठरले. संघाची धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि 67 धावांचा पाठलाग करत असताना या मॅच मध्ये भाव्या 11 वर्तक नगर या संघाने फक्त आणि फक्त 9 धावा धावफलकावरती बनवल्यात. काय जबरदस्त कामगिरी या सामन्यामध्ये जर पाहिलं तर जनक राजा उतन संघाची राहिलेली आहे. बॅटिंग करत असताना मॅकमिलन गोविंद अक्षरशः आज बरसला या मॅच मध्ये. त्याच्या बॅटमधून धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि खऱ्या अर्थाने बॅटिंग करत असताना चांगल्या स्थितीमध्ये जनक राजा उतन संघ. येणाऱ्या बिग बॅश ग्रामीण धमाकामध्ये देखील NP स्पोर्ट्स या नावाने उतन संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मागील काही पर्व जर पाहिलं तर या संघाने चांगली कामगिरी ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये देखील केलेली आहे आणि यंदाच्या हंगामामध्ये देखील जनक राजा उतन संघ अर्थातच NP स्पोर्ट्स उतन संघाला ग्रामीण बिग बॅश मध्ये खेळताना तुम्ही पाहणार आहात. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती अभिषेक पाटील हा गोलंदाज. अभिजित आला षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी. गोलंदाज तयार. व यावेळेस जर पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. क्लिंटन मालिया हा गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतो. षटक क्रमांक 2 हाताळतो या मॅच मध्ये. पहिलाच बॉल वाईड बॉल पाहायला मिळाला क्लिंटनच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 10 धावा. ओव्हर द विकेट. स्विचिचा फटका केल्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय. लाऊड अपील, पंचाने स्पष्ट नकार दर्शवलाय. लेग बायच्या स्वरूपात इथे धाव मिळेल. स्विचिचा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जुगेशने केला, अपयशी ठरले जुगेश आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 10 या आकड्यावरती. 10 धावा धावफलकावरती, 11 धावा धावफलकावरती. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर इथून धावा बनत नाही. धावांसाठी संघर्ष मैदानावरती सुरू आहे. इथून षटकार चौकारांची आतिषबाजी या मॅच मध्ये फलंदाजांना करावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती क्लिंटन मालिया. स्ट्रायकिंग एंडला किरण बोबडे. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कट, बॅटची रुबी कट आपल्याला पाहायला मिळाली. फाईन लेग रिजनला फिल्डर होते, फक्त एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 12 धावा. धावफलकावरती 12 धावा. या मॅच मध्ये काय जबरदस्त कामगिरी आतापर्यंत जनक राजा उतन संघाने केलेली आहे. आपल्या नावाला शोभणारा खेळ पहिल्या डावामध्ये या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज इथे पुढे खेळण्यासाठी टायमिंग प्रॉपर करू शकलेलं नाही आहेत. काऊ कॉर्नर फेजला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली, फक्त सिंगल. वा, अप्रतिम कामगिरी. मोठा फटका खेळू दिला जात नाही. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज जरूर करतायत, परंतु चांगल्या धाटणीची गोलंदाजी आतापर्यंत जनक राजा उतन या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर रायनल इतूरने इम्प्रेस केलं आणि क्लिंटन मालिया या षटकामध्ये देखील इम्प्रेस करतोय. आज जर पाहिलं तर EVN मेंडोसा हा देखील संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये उतन संघामध्ये. गोलंदाज राऊंड विकेट. इथे समोरच्या दिशेने लॉंग ऑफला उडवलाय. फिल्डर येतील का? हो आलेत, परंतु बॉल थांबणार नाही. बॉल सीमारेषा ओलांडतोय. किरणच्या बॅट मधून येतोय चौकार.
काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. लॉंग ऑफला ओव्हर पिच चेंडू होता, लवकर लाईन पीक केली. ऑन दी ऑफ खेळत असताना सरळ बॉल चेंडूला उडवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी पहिला चौकार या डावामध्ये किरणच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 17 धावा. आणखीन मोठे फटके या मॅच मध्ये खेळावे लागतील कारण 67 धावांचं टार्गेट आहे आणि इथून जर पाहिलं तर धावा बनवण्याचा सातत्याने प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल. क्लिंटन मालिया पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राऊंड विकेट. स्ट्रायकिंग एला किरण बोबडे. इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चांगला ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफ त्या ठिकाणी आहे. फिल्डिंग चांगली लॉंग ऑफला. इथे फक्त सिंगल मिळेल. किरणचा जर आपण विचार केला ना तर लेदर बॉल क्रिकेट देखील किरण खूप चांगल्या पद्धतीने खेळतो. अगदी जर पाहिलं तर अनेक सारे सामने त्याने जिंकवलेत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील मागील काही वर्षामध्ये किरण बोबडे हे नाव चर्चेमध्ये राहिलेत. परंतु आज स्वतःला सिद्ध करावं लागेल या क्रीडांगणावरती. चांगली कामगिरी करावी लागेल कारण 67 धावांचा टप्पा ओलांडायचा आहे आणि त्यासाठी सातत्यानं मैदानावरती उभं राहणं फार गरजेचं आहे. जुगेशसाठी इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आलाय चौकार फलंदाज जुगेशच्या बॅटमधून. या मॅच मध्ये फलंदाजांना करावे लागतील. आक्रमकता दाखवावी लागेल आणि आक्रमकता ही क्षणभंगुरतेचा शाप नसते हे देखील दाखवण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये करावा लागेल. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, तुझं पंख दिले देवाने की झेप सामर्थ्याने दरी डोंगर हिरवे राणे जा ओलांडून अडथळे सारे. या मॅच मध्ये अनेक सारे अडथळे ओलांडून मार्गक्रमण करायचा आहे भाव्या 11 वर्तकनगर ठाणेला आणि त्यासाठी बॅटिंग चांगली करणं गरजेचं आहे. 2 षटकामध्ये 22 धावा इथे बनल्या आहेत परंतु येणाऱ्या 3 षटकामध्ये आणखीन भरपूर साऱ्या धावा या मॅच मध्ये बनवाव्या लागतील. दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे, जेव्हा जेव्हा मैदानावरती पाण्याची गरज असेल ना तेव्हा प्लीज आपण आयोजन कमिटीला सूचना द्यायची आहेत आणि आयोजन कमिटी त्या ठिकाणी पाणी घेऊन मैदानावरती जाईल. जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती रायनर इतूर, ज्याने पहिल्या षटकामध्ये अप्रतिम कामगिरी केली होती तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय परंतु स्ट्रायकिंग एंडला किरण बोबडे. हो, यावेळेस केल्याचा प्रयत्न पुन्हा एकदा लाऊड अपील केली आहे. ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू होता. पंचांचा स्पष्ट नकार इथेही पाहायला मिळाला. लेग बायच्या स्वरूपात मॉन्टी घोडेकर सर सातत्याने चर्चेमध्ये राहिलेत. पंचांची भूमिका खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी देखील साकारलेली आहे. मैदानामध्ये 11 विरुद्ध 11 खेळाडू खेळतात जरूर परंतु या 2 पंचांच्या इशाऱ्यावरती हा खेळ सुरू असतो आणि पंचांची भूमिका देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आतापर्यंत लाजवाब राहिली आहे. संघाची धावसंख्या 23 धावा स्कोर कार्ड वरती या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवर रायनल पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी करतायत. चेंडूला वलनी देत आहेत, चेंडूला खालीही ठेवतायत, बाउन्सही करतायत. हो, इथे फुलटॉस चेंडू होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न ऑन साईडला चेंडूला टर्न केलाय. काव कॉर्नर फेजला पुन्हा एकदा फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. फिल्डिंग चांगली, फक्त सिंगल 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 सातत्याने रायनलच्या विरोधात आलेत. रायनल इतूरच्या विरोधात मोठा फटका खेळणं सोपं नाही आहे. त्याचा रिदम चांगला आहे, त्याचा फॉलो थ्रू चांगला आहे, त्याच वेळेला त्याची रिलीज ऑफ डिलिव्हरी देखील चांगली पाहायला मिळते. त्याच्या विरोधात फलंदाज कोणत्या धाटणीचा फटका खेळ, त्याचा युजित फुटवर्क कसा आहे याचा परिपूर्ण अभ्यास रायनल इतूर करतोय आणि तदनंतर तो गोलंदाजी करतोय या मॅच मध्ये. राऊंड विकेट पुन्हा एकदा इथे समोरच्या दिशेने उडवलाय. बॉल चाललाय लॉंगर बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि बाउंड्री लाईनच्या बाहेरही गेलाय. आलाय षटकार. कारण तिथे झेल होणं फार गरजेचं होतं आणि त्या ठिकाणी कोण जाते पहा. मॅकमिलन गोविंद
यष्टिरक्षकाची भूमिका त्यांनी साकारली आहे, परंतु इथे लॉंग ऑन आलाय फिल्डिंग करण्यासाठी. कारण या मॅच मध्ये इच अँड एव्हरी रन्स मोस्ट इम्पॉर्टंट, प्रत्येक धाव महत्वाची आहे. या मॅच मध्ये जाऊन विचारा जाई संघाला एका धावेने पराभव आज जाईला स्वीकारावा लागला. एका धावेचं फार महत्व आहे क्रिकेटमध्ये. त्यामुळे मॅकमिलन आले लॉंग ऑनला फिल्डिंग करण्यासाठी. रायनल इथून पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर राऊंड विकेट किरणसाठी. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. आणि इथे जर पाहिलं तर चेंडूवाला डॉट. खऱ्या अर्थानं मालवणी परिसरातील अनमोल रत्न रुशाल भंडारी याचा देखील नाम उल्लेख करावा लागेल. टेनिस बॉल क्रिकेटवरती भरपूर जास्त प्रेम करत असतो आणि खऱ्या अर्थानं आपलं इंस्टाग्राम हँडल मध्ये जर पाहिलं तर भरपूरशाला रील असतात. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर क्रिकेटला प्राधान्य देण्याचं कार्य त्याचं राहिलंय. परंतु किरण बोबडे थांबत नाहीये. आणखीन एक ठोकलाय षटकार. थँक्यू. जबरदस्त बॅटिंग किरण बोबडेच्या बॅटमधून. आणखीन एक षटकार या मॅच मध्ये रायनलच्या विरोधात आक्रमण केलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 36 धावा. क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा झेल सुटलेत ना तेव्हा तेव्हा संघ अडचणीमध्ये आलाय. किरण बोबडेचा देखील झेल सुटला होता आणि तदनंतर सलगचे 2 षटकार या मॅच मध्ये. रायनल पुन्हा एकदा इथे खराब चेंडू पाहायला मिळतोय. नो बॉल. बीमर चेंडू पंचांनी घोषित केला. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळेल. 1+1 अशा 2 धावा बीमर चेंडू. आणि संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 38 धावा या मॅच मध्ये. फ्रीटचा चेंडू असेल कारण बीमर चेंडू टाकलाय, शरीरभेदी चेंडू टाकलाय रायनलने. रायनल मिस्टेक करतो या मॅच मध्ये. एक चांगल्या दाटणीचा तो गोलंदाज आहे. मगाशी देखील आपण त्याचा उल्लेख केला परंतु इथे मिस्टेक झालेली आहे. 38 धावा धावफलकावरती. सुजेश आणि जुगेश आणि किरण या 2 फलंदाजामध्ये आतापर्यंत 38 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस फ्रीटचा चेंडू होता. बॅटची लिडिंग आहे. ज्येष्ठांच्या मागे खूप चांगला झेल टिपलाय परंतु फलंदाज बाद नसणारा आहे. फ्रीटचा चेंडू होता. इथे 3 षटकांचा खेळ संपलाय. 67 धावांचा पाठलाग करत असताना 38 धावा धावफलकावरती. 38 धावा धावफलकावरती. रायनलने आतापर्यंत 2 षटकं टाकली आहेत. त्यामध्ये 23 धावा रायनलने खर्च केल्यात या मॅच मध्ये. येणारे 12 चेंडू आणि या मॅच मध्ये जर पाहिलं तर आणखीन धावा बनवायच्या आहेत. चेंडू 29 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 12 चेंडू 29 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त पहिल्या विकेटसाठी भागीदारी आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 अभिषेक पाटील हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू 29 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला किरण बोबडे. आतापर्यंत किरणच्या बॅटमधून 24 धावा 2 षटकार या उभ्या मैदानाला किरणने दाखवलेत. अप्रतिम बॅटिंग केलेली आहे. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपल्या स्वप्नांचा फाटलाग करत असताना आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीने ज्या खेळाडूंना प्रभावित केलंय ना ते नाव आहे किरण बोबडे. आणि आज जबरदस्त बॅटिंग करतोय. हो यावेळेस वाचण्याचा प्रयत्न केलाय. ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 39 या आकड्यावर. येणारे 12 चेंडू 28 धावांची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. हो खोलात टाकला होता. यॉर्कर लेनचा चेंडू होता. डिग आउट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन पुढे येत आहेत. इथे लॉंग ऑनने मिस्टेक केली आहे आणि बॅकअप त्या ठिकाणी मॅकमिलन देत असताना तब्बल 3री धाव घेण्याचा प्रयत्न किरणने केलाय. आणि ते किरण धावबाच्या स्वरूपात बाद मोठी विकेट या मॅच मध्ये. किरण बोबडे बॅक टू द पेव्हिलियन.
ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं लॉंग ऑनने मिस्टेक केली, मॅकमेलनने बॅकअप दिलं आणि जबरदस्त चेंडूची फेकी. किरण बोबडे मागे राहिले. खऱ्या अर्थानं घिसाडगाई केली किरणने आणि ती घिसाडगाई त्याच्या अंगलट आली. धावबाच्या स्वरूपात तो बाद झाला. बॅटिंग करत असताना आतापर्यंत 26 धावा किरणच्या बॅटमधून आलेत आणि ते धावबाच्या स्वरूपात मोठी विकेट, ज्या विकेटची गरज होती ना तीच विकेट मिळाली या मॅच मध्ये. जनक राजा उतनला. संघाची धावसंख्या 41 धावा. आज हर्ष मैदानावरती दाखल झालाय. एका बाजूला जुगेशला तुम्ही पाहताय मिस्टेक झाली या मॅच मध्ये किरण बोबडेच्या माध्यमातून. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं किरण बोबडेने केला आणि तिसरी धाव घेण्याचा मोह त्याने केला होता आणि तो मोह त्याला आवडता आलेला नाही. घिसाडगाई केली, अंगलट आली आणि धावबाच्या सुरुवात किरण बोबडे या मॅच मध्ये बाद झाल्या. अभिषेक पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस जर पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखी एक धाव. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती फ्लाय होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 43 धावा फलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा. इथे देखील आणखीन एक वाईट बॉल. खराब चेंडू गोलंदाजी पाहायला मिळते. सलगचे 2 चेंडू वाईट टाकलेत आतापर्यंत. या षटकामध्ये 3 चेंडू वाईट टाकलेत अभिषेक पाटीलने. इथे मिस्टेक केली या मॅचच्या निर्णायक क्षणाला. 43 धावा फलकावरती. स्विचचा फटका केल्याचा प्रयत्न, परंतु हा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. जुगेशने मिस्टेक केली आहे. ज्या पद्धतीने स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता परंतु स्विच फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि ते चेंडूला डॉट. 43 धावा फलकावरती. काय जबरदस्त क्रीडा स्पर्धा. कौतुक करावं लागेल BJSC या ग्रुपचं, कौतुक करावं लागेल दहीहंडी ग्रुपचं, कौतुक करावं लागेल मालवणी विभागातील या आयोजकांचं. आयोजन आणि नियोजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इथे पुन्हा एकदा वाईट बॉल. अभिषेक पाटील मैदानावरती काय करतोय, अगदी आपली दिशा आणि लाईन तो विसरला असंच म्हणावं लागेल, कारण भरपूर सारे व्हाईट बॉल या षटकामध्ये अभिषेकने टाकलेत. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा तो खर्च करतोय. स्ट्रायकिंग एंडला जुगेश मैदानावरती. इथून जर पाहिलं तर ओव्हर द विकेट न गोलंदाजी करत असताना अभिषेकला तुम्ही पाहताय. इथून मोठा फटका केल्याचा प्रयत्न परंतु तितकासा प्रॉमिसिंग फटका नाही आहे. अभिषेक स्वतः धावत गेले चेंडूपर्यंत. एकच धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही, कारण मागील चेंडूवरती मागील षटकामध्ये जर पाहिलं तर या षटकामध्ये धावबाच्या स्वरूपात किरण बाद झाला आणि ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 45 धावा स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय. येणारे 9 चेंडू 22 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये 9 चेंडू 22 धावांची आवश्यकता. एका बाजूला जनक राजा उतन संघ आणि त्यांच्या विरोधात भावा 11 वर्तक नगर ठाणे या टीमला तुम्ही मैदानावरती खेळताना पाहताय. 9 चेंडू 22 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त प्रतिसाद पहिल्या दिवसामध्ये या क्रीडा स्पर्धेला मिळालेला आहे. उदंड प्रतिसाद जर पाहिलं तर क्रीडा प्रेमीने आतापर्यंत या स्पर्धेला दिलेला आहे. इथे जर पाहिलं तर आणखीन एक व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. सातत्याने अभिषेकने भरपूर साऱ्या मिस्टेक या षटकामध्ये केलेल्या आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 46 धावा. भरपूर सारे व्हाईट बॉल टाकलेत. अभिषेक पाटील चांगली गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात परंतु या मॅच मध्ये मिस्टेक केलेली आहे. कमी गतीने चेंडू टाकलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे परंतु इथून चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फिंगर रोल केले होते आणि ते चेंडू आलाय डॉट. समीकरण बदलले या मॅच मध्ये. आणखीन जर पाहिलं तर 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. इथे खोलवर टप्प्याला चेंडू होता समोरच्या दिशेने. ऑन रॉयचा फटका लॉंग ऑन त्या ठिकाणी आहे. फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी थोडीशी चाच पडले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालेत.
2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 48 धावा. येणारे 7 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. अभिषेक पाटीलने आतापर्यंत या षटकामध्ये तब्बल 10 धावा खर्च केल्यात. 5 चेंडू वाईट टाकलेत अभिषेकने. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. हो वेगवान चेंडू आहे. शरीराचा वेध घेतलाय फ्लँक स्लिप मध्ये. फिल्डर आहे त्या ठिकाणी. लेग बाईच्या स्वरूपात इथे धाव मिळेल का? शरीराचा वेध घेतला होता आणि पंच लेग बाईच आहे का? चेंडू बॅटला ब्रश झाला आणि तदनंतर शरीराचा वेध घेतला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 49 धावा. येणारे 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. किरण बोबडे मैदानावरती होता तोपर्यंत असं वाटत होतं की भव्य 11 वर्तक नगर संघ हा सामना सहज जिंकेल. किरण बोबडे बाद झाला आणि धावा थांबल्या त्या मॅच मध्ये. चला कांदिवली चॅम्पियन संघाचा कॅप्टन आपण रेडी राहायचा टॉस करण्यासाठी. कांदिवली चॅम्पियन संघाचा कॅप्टन आपण रेडी राहा. खऱ्या अर्थाने यानंतर आपला सामना असणार आहे. येणारे 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये 6 चेंडू आणि 18 धावा. अप्रतिम सामने आजच्या दिवसामध्ये राहिलेत. यशस्वी क्रीडा स्पर्धा पहिल्या दिवसामध्ये क्रीडा रसिकाची गर्दी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. चहू बाजूने क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षक मायबापांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. येणारे 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 5 सुनील डोंगरकर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आज जर पाहिलं तर काश्मीरो संघामध्ये नाही आहेत. आज एव्हीएन मेंडोसा देखील संघामध्ये नाही आहेत आणि ती जबाबदारी जर पाहिली तर सुनील डोंगरकर या गोलंदाजाकडे दिलेली आहे. 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला एका बाजूला जर पाहिलं तर फलंदाज जुगेशला तुम्ही पाहताय आणि त्याच्या सोबतीला हर्ष हा फलंदाज मैदानावरती. गोलंदाज सुनील डोंगरकर राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला हर्ष जो नव्यानेच मैदानावरती दाखल झालाय. चांगली कामगिरी करावी लागेल. मोठा फटका केल्याचा प्रयत्न. चांगला ड्राईव्ह. लॉंग ऑफला त्या ठिकाणी फिल्डर आहे. फिल्डिंग चांगली आणि इथे जर पाहिलं तर फक्त एकच धाव. मॅकमिलन गोविंद त्या ठिकाणी होता. खऱ्या अर्थानं उतन संघाला हायलाईट करण्याचं कार्य कोणी केलं असेल ना ते नाव आहे मॅकमिलन गोविंद. भरपूर चर्चेमध्ये राहिलेत. सध्याच्या घडीला खुल्या गटामध्ये देखील त्यांना तुम्ही खेळताना पाहताय. मोठमोठ्या संघामध्ये त्यांची वर्णी लागली जाते आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ISPLच्या या हंगामामध्ये देखील मॅकमिलन यांना खेळताना तुम्ही पाहिलं होतं आणि तो सुपरस्टार आज या क्रीडांगणावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे फुल टॉस बॉल आणि या चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. चाललाय षटकार. मॅच मध्ये फलंदाजाच्या बॅटमधून संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे. अब तक 56 या आकड्यावरती. परंतु येणाऱ्या 4 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. सामना संपलेला नाही आहे. 4 चेंडू 11 धावा. 11 धावा 4 चेंडू. एका बाजूला सुनील डोंगरकर आणि त्याच्या विरोधात फलंदाज पाहायला मिळतोय जोगेश. इथे देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. कव्हर क्षेत्रामध्ये केलेत मॅकमिलन गोविंद आणि त्यांना बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. चाललाय 4 धावांसाठी आणखीन एक चौकार. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. पुढे आले तदनंतर कव्हर क्षेत्रामध्ये फटका खेळलाय. मॅकमिलन त्या ठिकाणी होते. त्याला भेदून बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. चांगला फटका पाहायला मिळाला जुगेशच्या बॅटमधून. येणारे 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 7 धावा. या मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न भव्य 11 वर्तक नगर ठाणे या संघाने देखील केलेला आहे. 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. म्हणजेच या 7 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. कारण सकाळच्या सत्रामध्ये देखील एका धावेने पराभव झाला होता जाई कोलीवाडा या संघाला. क्रिकेटमध्ये प्रत्येक धावेला महत्व आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर प्रत्येक धावेसाठी संघर्ष आपण सातत्याने या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती पाहिलाय आणि तोच संघर्ष याही मॅच मध्ये सुरू आहे.
गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सुनील डोंगरकर, परंतु स्ट्रायकिंग एंडला जुगेश जो सलामीला आलाय त्याच्या बॅट मधून देखील धावा येऊ लागले, तो देखील रंगात आलाय. पुढे आलेत आणखीन एक मोठा फटका जुगेशच्या बॅट मधून लॉंग ऑनला. अभिषेक आहे त्या ठिकाणी, मिस्टेक करणार नाही, सेफ हँड आणि पकडलाय झेल. आणखीन एक फलंदाज बाद. जबरदस्त कमबॅक सुनील डोंगरकर, अप्रतिम कामगिरी. जुगेशला बाद केलाय, जुगेशच्या बॅट मधून चौकार षटकार आला होता. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जुगेशने केला, अपयशी ठरले आणि अभिषेक पाटीलनं कमालीचा झेल लॉंग ऑनला टिपलाय. वाईड अप लॉंग ऑनला आले होते अभिषेक, कमालीचा झेल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. समीकरण या मॅचचं बदललंय. येणारे 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच, काय सामने रंगले त्या क्रीडांगणावरती. प्रत्येक सामना रंगतदार आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाला, कारण चांगले चांगले संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहतोय. एका बाजूला जर पाहिलं तर ठाणे परिसरातील बलाढ्य संघ बाबा 11 वर्तकनगर संघ आणि त्यांच्या विरोधात मीरा भाईंदर परिसरातील दादा संघ जनक राजा उत्तम संघ देखील मैदानावरती खेळतोय. येणारे 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 7 धावा, 7 धावा 2 चेंडू. नवीन फलंदाज किशन मैदानावरती दाखल झालाय, परंतु बॉलिंग ट्रॅक वरती सुनील डोंगरकर आपल्याला पाहायला मिळतोय. हो, यावेळेस खोलवटपणे चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न. ऑफ रहीचा फटका आहे, परंतु लॉंग ऑफ त्या ठिकाणी मॅकमिलन गोविंद, चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून. फक्त इथे एकच धाव. गोल्डन षटकार या मॅच मध्ये मारावा लागेल. मागील आठवड्यामध्ये अशाच प्रकारचं समीकरण होतं. 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता होती भिवंडीमध्ये, आणि तिथून जर पाहिलं तर उत्तम संघाच्या विरोधात गोल्डन षटकार आला होता. ऋषभ पवारने, भावेश पवारच्या भावाने तो षटकार ठोकला होता. अशीच ती परिस्थिती होती, परंतु तिथे गोलंदाज वेगळा होता. आज सुनील डोंगरकर आहे. 1 चेंडू मध्ये 6 धावा त्याला डिपेंड करायचं. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज हर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षने देखील भरपूर सारा संघर्ष या सामन्यामध्ये केलेला आहे. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. अभिषेक पाटीलनं भरपूर मोठी चर्चा केली सुनील सोबत की मित्रा तुला या लेंथवरती चेंडू टाकायचा आहे, परंतु हर्ष इथून मोठा फटका खेळावा लागेल. हर्षने इथून सामना जिंकवला ना. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. इथे मोठा फटका, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. दुसऱ्यांदा, आणि आज जर पाहिलं तर भरपूर निराश झालेत. मॅकमिलन गोविंदची निराशा स्पष्ट दिसते. अभिषेक पाटील, तदनंतर रायनर इतूर. मित्रांनो, जबरदस्त खेळ तुम्ही केला, परंतु शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार या मॅच मध्ये भरपूर काही सांगून गेलाय आणि ते सामना जिंकलाय. भाव्या 11 वर्तकनगर ठाणे या संघाने आपल्या मैदानावरती जर पाहू शकता, मालवणी गावातील जे लहान मुलं आहेत, होळी आहे आणि खऱ्या अर्थानं जर पाहिले तर आपली परंपरा जोपासत असताना, आपली संस्कृती जोपासत असताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, आणि त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया.